बघा, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता रेवाने काही कठपुतल्या बनवलेल्या असतात आणि तिचा आता शो सुरू होणार असतो आणि त्या संदर्भात ती आता बोलत असते. ती म्हणत असते की चला, आज आपण कठपुतलीचा खेळ खेळणार आहोत. बाहुल्यांच्या ह्या खेळात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, असंही ती आता म्हणते. आणि आपल्या या खेळात प्रमुख पाहुणे म्हणून इथे चंदासुद्धा उपस्थित आहे. चंदाने आता छान अशी एका ग्लासमध्ये वाईन भरून आणलेली असते आणि तेव्हा आता घीजणी चिअर्स करून ती वाईन प्यायला सुरुवात करतात. आणि तेव्हा ना त्यांचा तो खेळ सुरू असतो. जेव्हा ते आता खेळ करतात ना, तेव्हा मात्र आता त्या म्हणत असतात की चला, आपल्याला हा खेळ करायचा आहे. मग आता तिने काही बाहुल्या बनवलेल्या असतात. त्या बाहुल्या ती एक एक करून आता बाहेर काढते आणि जेव्हा त्या बाहुल्या ती बाहेर काढते ना, त्यामध्ये तिची आवडती व्यक्ती जी असते त्या बाहुलीमधली ती सुद्धा आरोहीच असते. म्हणजे त्यांच्यावर तिने फोटो लावलेले असतात आणि ती म्हणते की ही जी बाहुली आहे छोटूशी, या बाहुलीमुळे मला सगळ्या गोष्टी हव्या आहेत त्या भेटणार आहेत आणि त्यासाठी मी प्रयत्न करते. हाच माझा प्रमुख हेतू आहे. त्यानंतर रमाचा बाहुली जी आहे तिने बाहेर काढलेली असते आणि रमाची बाहुली बाहेर काढल्यानंतर ती आता म्हणत असते की मला आता या बाहुलीसोबत आहे ना, खरं तर ना खरंच खूप काळजी वाटते. कारण या बाहुलीला कळतच नाही मी तिचा वापर कसा करते. तिला असं वाटतं की मी तिची चांगली मैत्रीण आहे आणि तिला समजून घेते, पण हिला कळतच नाही ना. दुसरीकडे हा तत्त्वज्ञानी म्हणजे अभिबद्दलसुद्धा आता ती बोलायला सुरुवात करते. हा तत्त्वज्ञानी ह्याला तर कधीच काहीच कळणार नाही. कारण आहे ना, हा फक्त मी जे बोलेल त्याचीच पूर्व दिशा असाच मांडणारा आहे, असंही आता बोललं जातं. मग आता त्यालाही बाजूला ठेवलं जातं. पण हा अक्षयचं सुद्धा आता बाहुलं काढते ती बाहेर आणि ती म्हणते की हा अक्षय आहे ना, ह्याला थोडं समजवणं कठीण आहे. पण ते थोडक्यात, कारण का ह्याच्या मागे ना अहंकार येतो. पण अहंकार ह्याचा कधी मोडून पडतो, जेव्हा ह्याच्या मुलीला जर मी तालावर नाचवलं आणि ती माझ्या इशाऱ्यावर नाचली, तेव्हा ह्याचा अहंकार मी मोडू शकते. असंही आता इकडे रेवा बोलत असते आणि रेवा तिच्या हातात असलेल्या सगळ्या बाहुल्या नाचवू लागते. चंदा हे सगळं बघून तर हसतच असते. चंदा म्हणत असते की बाईसाहेब, तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट जमतायत की हो, मस्तच. आणि मग आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जमत तर असतातच, तर दुसरीकडे मात्र आता रेवा त्या बाहुल्यांना असं काही नाचवत असते ना की भारीच. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की त्यातच तामणकरने बाहेरून आवाज दिलेला असतो. मग इकडनं लगेच ती म्हणते की हो, जरा थांबा विशू, मी कपडे चेंज करते, असं खोटं कारण आता ती देऊ लागते. आणि जेव्हा ती हे खोटं कारण देते ना, तेव्हा आता तिच्या ह्या बाहुल्यांचा खेळ संपत आलेला असतो. आणि आता ह्या बाहुल्यांचा खेळ संपला आहे. आता आपण हा बाहुल्यांचा खेळ पुन्हा उद्या रंगवूया, असंही ती म्हणते. आणि हा शो एंड झाला आहे. आणि असं बोलून जी काही ग्लासामध्ये वाईन असते ती सगळी संपवते. कारण तिला आता बाहेर विशू बोलवत आहे ना, तिथे जायचं होतं. तर आता त्या बाहुल्यांचा खेळ तिने झाल्यानंतर पुन्हा त्या बाहुल्या बॉक्समध्ये ठेवलेल्या असतात. इकडे आता आरोहीला घेऊन रमा अक्षय घरी आलेले असतात. आरोही नुकतीच आजारातून उठलेली असली तरी घरात सगळ्यांनाच तिची काळजी होती. त्यातच आता पार्वती आजीसुद्धा पुन्हा आलेली होती. पार्वती आजीला सुद्धा काही गोष्टी कळालेल्या होत्या की ही लोक रात्रभर देवाच्या घरी होती. त्यामुळे आता पार्वती आजीला या सगळ्या गोष्टींना नकोसं झालेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की पार्वती आजी म्हणत असते की आलात का, कुठे होतात. मग आता अक्षय म्हणतो की आजी, तू कधी आलीस, काहीच कळलं नाही. हो, कसं कळणार ना तुला मी कधी आली ते, कारण सध्या लक्ष घरात कुठे, लक्ष तर सध्या बाहेर आहे ना. बाहेर काय चाललंय, कोणाच्या घरी किती वेळ थांबायचं, काही कळत नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे रमा जी आहे ती सुद्धा बोलत असते. पण रमा जेव्हा बोलत असते ना, तेव्हा मात्र आता पार्वती आजी चिडलेली असते. कारण पार्वती आजीला राग आलेला असतो. ती म्हणत असते, मुळात मला काही गोष्टी कळत नाही आहेत ते सांगा. तुम्हाला माहिती आहे की ती रेवा कशी आहे ते,
तरीसुद्धा तुम्ही त्या रेवाला का साथ देताय आणि रात्रभर तुम्ही त्या रेवाकडे का थांबलात याचं उत्तर मला हवं आहे, असंही आता म्हटलं जातं. त्यावर आता रमा सांगत असते की आरोहीची तब्येत, पण आता आरोहीच्या तब्येतीचं मला सांगू नका. तिला जर समजवलं ना तर ती बरोबर इथे आली असती. तुम्हा लोकांना काही गरजच नव्हती तिथे थांबायची. आता आजी एकदम फायर मोडमध्ये असते आणि ती आता बोंबलत असते आणि तेव्हाच रमाला काहीतरी बोलायचं असतं. रमा बोलायचा सुद्धा प्रयत्न करत असते, पण रमाला बोलायला आजी काही देत नसतात, कारण आजी आता चिडलेल्या असतात. आणि आजीचं चिडणं तर स्वाभाविकच आहे ना, कारण आजीला आता सगळ्या काही गोष्टी कळत होत्या. त्यामुळे आजी भयंकर अशी चिडलेली होती. आजी म्हणत असते, मुळात ना मला कळतच नाही आहे, मागच्या वेळेला त्या रेवाने आपल्यावर काय वेळ आणली होती आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही कसे काय विसरू शकता. नाही, या गोष्टी तुम्ही विसरताय ना, ती खूप मोठी चूक करताय. हे असं करू नका, कारण तुम्हाला माहीत नसेल पण मला सगळ्या गोष्टी चांगल्या आठवतात. त्या बाईमुळे आपल्या कुटुंबाला किती त्रास झाला होता. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अक्षय रमाची बाजू घेऊन पार्वती आजीला बोलत असतो. पार्वती आजीला म्हणतो की मला माहिती आहे आजी सगळ्या काही गोष्टी, पण जरा थांब, आम्ही आताच आलो आहे ना, आणि तुला तर माहिती आहे आरूची सवय, तिला जे हवं असतं ते मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जाते. आणि आतासुद्धा तिने तोच हट्ट केला. आम्हालासुद्धा थांबायचं नव्हतं, पण तिच्यासाठी का होईना नाईलाजास्तव आम्हाला थांबावं लागलं. अरे ताप हा काही तिच्या येण्याने ती असण्याने बरा झाला आहे का? अरे तो ताप आहे, थोडा तरी विचार करा ना, औषधांनी बरा होऊ शकतो की. आपण सांगायचं की ती नाही आहे म्हणून, तरीसुद्धा तुम्ही नाही, तुम्ही तिला उचलून लगेच तिच्याकडे घेऊन गेलात. हे सगळं चुकीचं होतं आहे. त्या रेवापासून लांब राहा, मी पहिल्यांदाच सांगते तुम्हाला, असं देखील आता पार्वती आजी बोलत असते. पण आता रमाला जेव्हा आजी ओरडत असते तेव्हा अक्षयने तिची बाजू घेतलेली असते. खरं तर अक्षय आणि रमामध्ये आता वाद झालेले असतात. दोघेही जण एकमेकांसोबत बोलत नसतात, पण अक्षयने या सगळ्या परिस्थितीतसुद्धा रमाची आजीसमोर बाजू घेतलेली असते आणि तिला आजीच्या कचाट्यातून वाचवलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता अक्षय हा आजीला म्हणतो की आजी आता आम्ही फ्रेश होतो प्लीज, आणि असं बोलून तो आता तिथून निघून जातो. आणि जेव्हा तो तिथून निघून जातो ना, त्यामुळेच मात्र आता इकडे आजी थोडा विचार करते. आजीला ना या गोष्टी पटत नसतात, कारण या मुलांच्या चांगल्याचाच विचार मी करते आणि या सगळ्या चांगल्या गोष्टींचा विचार करूनही आज ही मुलं माझं काहीच ऐकायला तयार नाही आहेत. काय बोलावं या मुलांना? खरंच ना, जरा तरी ऐकून घ्या रे मुलांनो, असं करू नका. तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे, असंही आता इथे पार्वती आजी बोलत असते. दुसरीकडे अक्षय आता वॉशरूममधून बाहेर आलेला असतो. नुकताच तो फ्रेश झालेला असतो आणि तेवढ्यातच रमा तिथे येते. रमाने आता अक्षयसाठी कॉफी आणलेली असते आणि तो कॉफीचा मग हातात घेतच असतो. तेच रमा आता अक्षयला म्हणत असते की माझ्यासोबत तर गाडीमध्ये भांडला होतात, मग आता पार्वती आजींसमोर माझी बाजू कशाला घेतली? असू दे होतं ना, ओरडू देते मला पार्वती आजींनी, तिथे कशाला माझी बाजू घेऊन बोललात? त्यावर मात्र आता रमाला अक्षय सांगू लागतो की बघ काय ना, की जिथे खरं आहे तिथे मला बोलायलाच लागणार आहे. आणि मी ना तुझ्यावर प्रेम करतो ना, म्हणून तुझी बाजू घेऊन बोलत असतो. त्याचा अर्थ तू चुकीचा काहीच समजू नकोस. म्हणजे मला एवढंच तुला म्हणायचं आहे की बघ, तुला मी सांगतोय त्या गोष्टी नीट लक्षात देऊन ऐक आणि मग तुझ्या डोक्यात घाल. आरोही आपली आता बरी झाली आहे, पण आता पुन्हा पुन्हा आपल्या आरोहीला त्या रेवाच्या जवळ आणू नकोस, कारण मी तुला या आधीसुद्धा सांगितलं आहे की मला या सगळ्याचा त्रास आहे. ज्या व्यक्तींपासून मला त्रास आहे ना, त्या व्यक्तींबद्दल मला इतर काहीच बोलायचं नाही आहे. मी माझ्या मुलीसाठी माझा अहंकार सगळा काही बाजूला ठेवला होता, पण इथून पुढे नाही. आता आरोहीला कसं सांभाळायचं हे तुझ्या हातात आहे, असं देखील आता अक्षय हा बोलत असतो. इकडे रेवा जी आहे ती मात्र जरा घराच्या नक्षा बदलत असते. म्हणजे जे काही सोफा सेट आहे तो वेगळ्या दिशेला ठेवत असते. हे तिचं काम चालू असतं. चंदा तिला विचारते सुद्धा, ताईसाहेब हे तुम्ही सगळं काय करताय? म्हणजे मला कळलं नाही, हे कसलं नियोजन आहे तुमचं? असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला ती सांगत असते की काय ना, अधूनमधून आहे ना अशा काही गोष्टी करायच्या असतात. म्हणजे तशा काही गोष्टी केल्या ना की ते बरं असतं.
ते काय ना, अशा गोष्टी केल्या तर थोडं घराचंही थोडं नक्षा बदलतो आणि त्याचसोबत थोड्या वेगळ्या काही गोष्टीही घडतात. म्हणूनच तर मला या सगळ्या गोष्टींमध्ये थोडाफार फेरबदल करावासा वाटत असतो, म्हणून मी करत असते, असंही आता म्हटलं जातं. मग तेवढ्यातच आता तिथे विशू आलेला असतो आणि तो सुद्धा तिला विचारतो की काय काय चाललंय काय आज घरामध्ये, हे सगळं अदलाबदल इकडे तिकडे. मग ती म्हणत असते की हो, थोडाफार चेंज तर घरात असायलाच हवा ना, त्याचसाठी, बाकी काही नाही, असंही ती आता म्हणत असते. ती आता या तामणकरला अगदीच ना वेड्यात काढत असते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ती आता म्हणत असते की थोड्याफार गोष्टी ना अशा बदल करून करायच्या, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतात ना, म्हणून म्हटलं, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता हळूहळू का होईना तू आता या सगळ्यातून बाहेर ये, कारण बघितलंस का, अक्षय मुकादम त्याचा अजूनही राग गेलेला नाही आहे. रेवा म्हणत असते की मला माहिती आहे, पण त्याचा राग आहे ना जास्त काळ देखील टिकणार नाही, कारण त्याच्या या रागाचं मला कारण माहिती आहे. त्याला फक्त त्याची मुलगी आता बरी व्हायला हवी होती, म्हणून तो इथे थांबला होता. पण त्याचा अहंकारही मी लवकरच मोडीस काढेन आणि मग त्याचाही विश्वास आहे ना माझ्यावर लवकरात लवकर बसेल, बघच तू विशू. असंही आता रेवा बोलत असते आणि रेवाला आता आनंद होत असतो की ती जे काही काम करते ना त्यामध्ये तिला एकदमच इंटरेस्ट आलेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आमनकर जो आहे तो सुद्धा रेवाला म्हणत असतो की बघ, सगळ्या काही गोष्टी जरा दमाने घे, कुठच्याही गोष्टीची घाई करू नकोस. जर घाई केलीस ना तर त्याचा प्रॉब्लेमही होतो, तुला तर माहिती आहे ना. मग आता रेवा म्हणत असते की नाही, सगळ्या काही गोष्टी मी हळूहळू माझ्या परीनं घेणार आहे. तसंही तिला या सगळ्या गोष्टी हँडल करायला एकदमच सोपं जात असतं, कारण ती या सगळ्यामध्ये माहीर असते. ती म्हणत असते की सगळं काही माझ्या प्लॅननुसारच घडत असतं, त्यामुळे माझ्या प्लॅनमध्ये मी कोणतेही बदल करत नसते. असंही आता काहीसं ती बडबडतच बोलत असते. दुसरीकडे आरोही आता आपल्या बाहुल्यांसोबत खेळत असते. तिच्या बाहुल्यांची भांडणं झालेली असतात आणि त्या बाहुल्यांना दोघी एकमेकांशी बोलत नसतात आणि हे सुद्धा अक्षय आणि रमाच्या बाबतीतही सेम असतं. मग आता रमा तो बाहुल्यांचा खेळ हळूच बघत असते आणि मग आरोहीला म्हणत असते की काय चाललंय इकडे. मग आता आरोही तिच्या बाहुल्यांमध्ये झालेला संवाद सांगते, म्हणजे ती म्हणते की या दोघांची भांडणं झालेत, या दोघांनी एकमेकांशिवाय करमत नाही, पण दोघंही जण भांडतात, पण मी त्यांचं भांडण ना जास्त काळ टिकू देत नाही. मी त्यांना एकच सांगते की तुम्ही भांडताना चांगलं दिसत नाही, तुम्ही एकत्रच चांगलं दिसता. म्हणूनच मग मी त्या दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते, असंही आता ती म्हणू लागते. इकडे रमासुद्धा बघत बसते, कारण आरोहीने समजवल्यामुळे, तिने काही शब्द सांगितल्यामुळे आता तिला काही गोष्टी कळत असतात. पण दुसरीकडे मात्र ती म्हणते की बघ, हे दोघंही ना असे भांडतात, मग मी ह्या दोघांनाही सांगत असते की भांडायचं नाही, असं एकदम हसत खेळत एकत्र राहायचं आणि एकमेकांशी बोलायचं सुद्धा, असं बोलून ती दोन्ही बाहुल्यांना जवळ आणते. मग रमाही विचार करते की खरंच ना, आरोही बोलते ते अगदी बरोबर आहे, भांडण हे आपल्या माणसांवर बरोबर करायचं जास्त नसतं, तेवढ्यापुरती राग करायचा आणि वादविवाद टाळून टाकायचे, असंही ती आता विचार करतच म्हणत असते. आणि मग काय ती ठरवते की काही झालं तरीसुद्धा आता आपण जे आहे ते आरोही बोलते तसंच वागायचं. मग आता ती थोडं का होईना अक्षयसोबत बाहेर बोलायला जायचं ठरवते, कारण आज अक्षयमुळेच ना तिला असं टेन्शन आलेलं होतं आणि आता तिला ना असं वाईटही वाटत होतं आणि त्यामुळेच ती आता थोडासा का होईना विचार करत असते. अक्षयला भेटायला जायचं तिचं ठरतं. अक्षय बाहेर एकटा बसलेला असतो. अक्षय बाहेर एकटा बसलेला असताना त्याच्याशी ती बोलायला जाते आणि ती म्हणत असते की तुम्ही इथे एकटेच का बसला आहात, बोलायचं होतं मला जरा तुमच्याशी. मग आता हां बोल ना, काय झालं आहे. मग जरा बोलायचं होतं हेच की तुम्ही का असे रागवलेले आहात, थोडं ऐका ना, मला काय म्हणायचं आहे ते, असंही आता ती म्हणत असते. हां बोल, काय झालं आहे. त्यावर प्लीज हा राग सोडा ना, प्लीज ना, रागवून जास्त चुकीचा निर्णय घेऊ नका, असंही आता म्हटलं जात असतं. मी काही चुकीचं बोलत नाही आहे गं, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्लीज काही झालं ना
तरीसुद्धा ना तू त्या रेवावर इतका विश्वास ठेवू नकोस. ती विश्वासाच्या पात्रतेची नाही आहे. जास्त विश्वास ठेवलास तर ते आपल्यालाच नडू शकतं. म्हणून मी तुला सांगतोय. कारण आहे ना ती बाई कशी आहे ना हे मी चांगलंच ओळखतो आणि त्याचसाठी मला असं वाटतं की तूही तिच्यावर विश्वास ठेवायला नकोस. जेवढ्या काही गोष्टी आहेत ना त्या तेवढ्यापुरती ठेवायच्या आणि त्यातून माघार घ्यायची, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगू लागतो ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी रमा जी आहे ती विचार करत असते. अक्षय म्हणत असतो की बघ, माझ्या डोक्यात ना अजूनही ती जात नाही आहे आणि जाणारही नाही. कारण ती माझ्या डोक्यात एकदम फिट आहे. मला तिच्यावर कधी विश्वास बसणार नाही. पण मी ना तुझ्यासाठी आरोहीसाठी काही करायला तयार आहे. तसंच तेही होतं. मी तुमच्या दोघांचाही विचार केला आणि म्हणूनच मी त्या सगळ्या गोष्टी जाऊ दे असा विचार करतच पुढे आलो. पण इथून पुढे नाही चालणारा मला. कारण मला ना माझी मुलगी ना हॅप्पी लागते आणि त्यासाठी तुला तर चांगलंच माहिती आहे की आरोहीला आनंदी कसं ठेवायचं ते. पुन्हा आरोहीला तिच्यापर्यंत घेऊन जायचं नाही. तिच्यापर्यंत जर आरोही गेली तर पुन्हा आरोहीला त्रास होतो आणि त्याच गोष्टी मला मुळात नको आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की प्लीज माझं ऐक, असंही तो बोलून तिला समजावत असतो. मग इकडे आरोही आणि तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला काहीच नाही आहे. फक्त तू ना माझ्यासोबत कायम राहा, माझी साथ कधीच सोडू नकोस, असं देखील अक्षयने आता रमाला सांगितलेलं असतं. रमा म्हणत असते की मी का सोडू तुमची साथ? माझी साथ आणि तुमची साथ दोघंही एकमेकांसोबत आहोत आपण. मीही तुमची साथ कधीच सोडणार नाही, तर तुम्ही माझी साथ कधीच सोडू नका, असंही आता रमा अक्षयला बोलत असते. तर आता मुकादमांच्या घरामध्ये पूजा असते आणि पूजेची तयारी अगदीच जोरात सुरू असते. तीच तयारी सुरू असताना इकडे मात्र आता अक्षय जो आहे तो आता म्हणत असतो की आता सगळी काही तयारी खूप छान झाली आहे, पण आपल्याला ना अजून तयारी करायला हवी. आणि मग जेव्हा ही सगळी तयारी करायची त्यांचं ठरत असतं तेव्हा मात्र आता रमा म्हणत असते की चालेल, चला आता नाही आपण आहे ना आरोहीच्या डोक्यात असतं की ह्या पूजेसाठी मावशीलासुद्धा बोलवायचं. ती सगळ्यांसमोर बोलून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता रमाने कॉल केलेला असतो रेवाला की आमच्या घरी पूजा आहे, तर इकडे आरोहीची अशी इच्छा आहे की तूही या पूजेला यावं. रेवाला तर तेच हवं असतं मुकादमांच्या घरात शिरण्यासाठी. त्यात आरोहीही मागून आता फोर्स करत असते रेवाला, रेवा मावशी प्लीज ये हां. मग आता रेवाला जायचंच असतं आणि रेवाला चान्सच हवा असतो मुकादमांच्या घरी जायला. इकडे आता अक्षय रमाला म्हणत असतो की बघ, काही झालं ना तरीसुद्धा आरोहीसाठी आपण रेवाला या पूजेत बोलवतोय, पण मला तिच्याशी चांगलं वागता येणार नाही. तिच्यावर तर मी मुळात विश्वास ठेवणारच नाही. एक नाटक करेन तिच्यावर विश्वास ठेवायचा, पण खरं कधीच मी तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, असंही आता तो बोलत असतो. मग इकडे रम्माने सुद्धा त्याच्या होकाराला हो म्हटलेलं असतं. कारण तिलाही कळत असतं की जर अक्षय या सगळ्याला मान्य होत नाही आहे तर आपण सुद्धा त्याला फोर्स करायचा नाही. तर इकडे रेवा मात्र आता छान तयार वगैरे होऊन जात असते. ती म्हणत असते की ह्या लोकांनी मला आमंत्रण दिलं आहे, पण या लोकांना माहीत नाही आहे की त्यांनी संकट ओढवून घेतलेलं आहे. इकडे आता अक्षय आणि रमा दोघंही जण बाजूबाजूला उभी असतात. तर अक्षय म्हणत असतो की आता काहीतरी अपुरं वाटते. मग तो रमाचं सौंदर्य बघत असतो आणि त्यानंतर रमाला बघत असतो आणि रमाच्या कानाच्या मागे हळूच आहे ना तो आता एक असं काळा टिकासुद्धा लावतो, जेणेकरून तिला कोणाची नजर लागायला नको. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.